माता बाप्तिस्मा करीत नसे तर त्याचे शिष्य करीत असे. बघा, येशू बाप्तिस्मा करत नसेल तर त्याचे शिष्य बाप्तिस्मा करायचे. ठीक आहे, येऊन त्याच्या काय तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. काय सोडून? येहुदिया सोडून कुठे आला तो? गालिलामध्ये आलेला. कोण? प्रभू येशू. त्याचे शिष्य पण करू होता. आणि त्याला शमरोनामधून जावे लागले. कुठून जावे लागले? आता इकडे बघा, मला स्टार्टिंग. ओके, शोमरोन असं प्रकारचं स्थान होतं, बायबल अध्यायांमध्ये भेटतं की त्या शोमरोनामध्ये फार वाईट कामं चालायची, कुकर्म चालायची, वाईट धंदे चालायचे. समजले? म्हणून जो रस्ता असं शोमरोनाला जायचा ना, तो रस्ता न जायचा का, माणसं तिकडून नाही जायची, तर माणसं सारी असं असं एक गाव त्या 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 रस्त्यावर जायची, लांबून जायची. कधी कधी पण आपण बघा, कुत्रा कुठे असला इथून तिथेच जायचं असतं तेवढं, पण तो कुत्रा असतं तर आपण काय करतोय, सावतील बिवतील इंजेक्शनचे आठवता येईल ना बोल्या, तर आपण काय असतो लांबून जसं तसं जातो. चालेल 10 मिनिटं गेलं तरी 15 मिनिटं, सर लोक कुत्रे आहेत, बरोबर आहे. तर तसं त्याच्यामधून काही लोक जायची नाही. पण येशू ख्रिस्त जाणून बुजून, बोला, जाणून बुजून आपल्या शिष्याला घेऊन तिकडून जायला सुरुवात केली. हा, असं पुढे मग तो शमरोनामधून सुकार नावाच्या नगरात आला. कुठलं नगर आहे? सुकार नावाचं नगर आहे. शोमरोनमध्ये सुकार नावाचं नगर. हा, ते याकोबाने आपल्या मुलगा यासोब याला दिलेल्या शेताजवळ होते. तिथे याकोबाचा घरा होता. चालून दमलेला येशू तसाच त्या घराजवळ बसला. आता प्रभू येशू ख्रिस्त चालत पण होते, रडत पण होते, भूक पण द्यायला लागायची. म्हणजे प्रभू येशू मनुष्य रूप आलेला आहे, तर मनुष्य रूपाचं त्याच्यामध्ये पूर्ण मनुष्य पण होते आणि पूर्ण परमेश्वर पण होते. पूर्ण परमेश्वर कसे होते? पाण्यावर चालायचे, गेलेल्या मुलांना जिवंत करायचे, 5 रोटी 2 माशाने जेवू घालायची. समजतं? हे आहे परमेश्वराच्या क्रिया, हे आहे परमेश्वराचे लक्षणे. प्रभू येशू ख्रिस्त हे सर्व करायचा. प्रभू येशू ख्रिस्त सर्व करायचा. आजारी व्यक्ती यायचे, त्याला बोलायचा, विश्वासाने बरं व्हायचे, त्याच्यासाठी प्रार्थना करायचा, ते बरे व्हायचे. हे फक्त परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, पूर्ण परमेश्वर आणि पूर्ण मनुष्य. मनुष्य म्हणजे त्यांना पण भूक लागायची, तहान लागायची, ते पण रडायचे, ते पण उपवास करायचे, त्यांना पण दुःख व्हायचं, त्यांचं पण रक्त जाणायचं, आहे ना. हा, मग ते मनुष्य. हा, त्या ठिकाणी तर कुठे आलाय? त्या ठिकाणी की हा 22 वर कुबे के पास आले. हा, तेव्हा सुमारे 6वा तास होता. कितवा तास होता? 6वा. समजा की संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे, तसं बोलून चाला. 6वा तास होता. हा, तिथे शमरोनीची एक स्त्री हा. पाणी काढाव्यास आली. त्याच्या अगोदर जर आपण वाचलं ना, तर काहीतरी भरपूर कार्य. येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, तर येशूला भूक लागली, मग ते शिष्य सगळेजण गेल्यात. काय राहिला? नाश्ता, जेवण. आता मला सांगा, जर 12 असतील तर त्या ठिकाणी येशूच्या सोबत कोणतरी राहायला पाहिजे होतं की नाही? सगळे कशाला गेले? त्या शिष्याला पण एकमेकावर भरोसा नव्हता. काय होता? भरोसा नव्हता. तुम्हाला भरोसा आहे एकमेकावर? वचन सांगते बायबलमध्ये, माणसावर भरोसा ठेवणारा शापित आहे, परंतु ठेवायला लागतो, काही कारण असतं, आहे ना. म्हणजे परमेश्वरचं वचन किती यासाठी सांगतं की आपण परमेश्वराच्या पेक्षा माणसावर भरोसा ठेवू शकत. धोका भेटलाय की नाही? कपडे धुवायचा नाही, फसवलेलं आहे की नाही? मला भरपूर फसवलं सेवकांनी, सेवा करणाऱ्या स्त्रियांनी, विश्वासू लोकांनी तर फार फसवलेलं आहे. मग मी काय सेवा सोडली का? मी काय प्रार्थना सोडली का? वचन वाचायचं सोडलं का? उपवास करायचं सोडलं का? नाही, या गोष्टी नाही करायच्या. असं तुम्हाला पण कोणी टेन्शन, चिंता वेगवेगळ्या जाणून बुजून पण दिला असेल, तर परमेश्वरच्या हातात द्या, पण चुकी दाखवून द्या, चुकी योग्यतेने दाखवून द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी जेवण आणायला गेला. आता काय मोठी मोठी टोपा आणायची होती का? नाही नाही, हा तिकडे वडापाव पण खाईल आणि आम्हाला कांदा पोहा आणील, इकडे गुलाबजाम येऊ खाईल, गपचूप 2 जण खातील येऊन ना पत्र, आणि आम्हाला या ठिकाणी खातील पापडा आणि हे काय जिलेबी आणतील. एकमेकावर भरोसा होता. चला आम्ही पण जातो, येऊन सांगतील की चायचं दुकान आहे, तिकडे चाय पिऊन येतील. असतं ना सर. म्हणून ते सगळेजण गेला. असा फक्त एक छोटासा पॉईंट आहे. पुढे सांगतो वचन. तिला येशू म्हणाला, येशू ख्रिस्त तिला शोमरोनी स्त्रीला म्हणाला, मला खायला पाणी दे. आता तिला शोमरोनी का बोललं जात होतं माहित आहे का? तिचं नाव नाही दिलं बायबलमध्ये, पण आम्ही शोमरोनी स्त्री बोलतोय, ती शोमरोनामध्ये होती. एखादी बघा मला बोलतात, जसं आम्ही नायगावचा ते बोलतात नायगावकर, दुकर, भिवंडीकर बोलतात की नाही? नाही बोलत. तुम्हाला पण असं प्रकारचं कोण भाषेत बोलत असेल? मग काय करत बोलतो, आम्ही काय अलिबागवरून आलोय ना? ते म्हणजे
म्हणजे याचा अर्थ आले बघ. समजतं? वेगवेगळ्या प्रकारचे लोक बोलतात. ठीक आहे. हा पुढे कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. बोला त्याचे शिष्य उनके चेले क्या भोजन लेने के लिए नगर में गए थे. हा तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ त्यावेळेला पाणी मागता हे कसे? हा आता ती मला सांगा, इकडे बघा, सगळेजण इकडे बघा. आता मला सांगा, त्या शोमरूनी स्त्रीने, त्या ताईने त्या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्त उभे होते तिकडे किंवा त्या ठिकाणी बसलेल्या त्या विहिरीजवळ, तर तिने कसं काय ओळखलं की तो यहुदी आहे? कसं काय ओळखलं? बोला ना, जोरात बोला. इथे स्टॉप करू शकते, नंतर लगेच काम करू. हे तिकडे थांबतो, तिकडे स्टॉप कर. तिथे नाही तर तिथे आराधना करणारा लोकांचा वेगवेगळा पोशाख असायचा. तो पोशाख जेव्हा घालतील ना, तो व्यक्ती तो राहील. त्या व्यक्तीच आराधना करू शकतात, तो व्यक्तीच वचन देऊ शकतो, तो व्यक्ती त्या ठिकाणी बली अर्पण करू शकतो. त्याला ते कपडे असायचे. समजलं? पण आता या नव्या करारामध्ये कृपामध्ये असं काहीच नाही आहे. हालेलुया. असं पण कपडे घालून वचन सांगू शकतो की नाही? पण कपडे घाला बाबा, है ना? असं जेवू नका ना. आहेत ना काही जण, समजते की नाही? थोड्याशा कपड्यावरून वचन सांगतात की नाही? स्त्रिया पण कमी नाही आहेत. थोड्याशा कपडे घालून येतील, इथे फाटलेलं तिथे फाटलेलं, जाणून घेऊन फाटलेलं. टेलरची चुकी आहे की त्यांची चुकी आहे माहिती नसते, सगळं बरोबर माहिती असते, आहे ना? त्याच्या बाईंच्या अजिबात वचन ऐकायचं नाही, त्याच्या स्त्रियांचं अजिबात वचन ऐकायचं नाही. मागच्या वेळेला जे उपवास मध्यस्थी प्रार्थना जेव्हा बोईसरला चिल्लारीमध्ये होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी सरळ सांगत होतो, पण काही घराच्या भोपळे तिथे डोक्यात बसत नाही आहे. स्त्रियांना 3 प्रकारचे कपडे घालायला बिलकुल अनुमती नाही पाहिजे. एक फिटिंग, एक पातळ, एक कमी. समजलं ना? समजलं की नाही? लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये कोण घालतो, तिकडे घालतील लग्नाला, इथे घालतील तिथे, कुठेच नाही. तू प्रार्थनेला आला तर घालत नाही, तर तिथे लग्नाला घालणार, तर त्या ठिकाणी घालणार, वेगळंच ते आहे ना, डिझाईन वेगळंच, जे विश्वासू लोकांना शोभा देत नाही. पण देवाची मुलं आपल्याला बघून लोकांनी सांगायला पाहिजे, बघा त्यांच्यात बदल आला, बघा त्यांच्यात बदल आहे. सगळं ते कपड्यापासून सगळं बदल आला पाहिजे. आता हात फाटलेलं घातलेलं आहे, चिंध्यासारखं. कुठे पण काय घातलेलं, कुठे पण टी व्ही दिसते. हां, काय टी व्ही दिसते की नाही? टी व्ही दिसते ना कधी कधी, नाही दिसत? हां, नाही दिसत टी व्ही. प्रोग्राम सुरू होतं लगेच. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराची मुलं बोललं जातात. आपल्या कपड्यावर बघून, आपलं बोलणं बघून, आपलं चालणं बघून, आपल्या आराधना बघून, स्तुती बोलत हे तिकडे प्रार्थना चालल्या आहे ना. तुम्हाला मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मी कुठेतरी कुठे आमच्या जवळच एका ठिकाणी चालीमध्ये गेलो होतो, 1 नंबर रोड चालीमध्ये गेलो होतो. आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली. म्हणजे ताई तुम्ही सुरू करा, मी येतोय. मी त्या ठिकाणी चाललोय आणि त्यांचा रूम होता तिकडे, आणि त्याच्या रूममध्ये मी लांबच होतो आणि तिकडे 3-4 पोरं होती आणि एक काहीतरी पोरगा आला एवढं आणि ते हे असं करायला लागलं तिकडे ठेवून, असं म्हणजे खेळायला आला. तर तो दुसरा पोरगा का मला हे चुप का चाललं ना, विश्वास नाही पोरं ती प्रार्थना चालू, चुप इथं बघा. त्यांना माझ्या प्रार्थना करू नाही इष्ट होईल, त्यांना माझ्या प्रार्थनेत येणं चालत. पण आपल्याला माहीत असतो आपण जर जाणून बुजून काय गोष्टी करतोय, लक्षात ठेवा, परमेश्वर हार नाही मारणार, परंतु स्वतः मरत जाणार प्रत्येक दिवशी त्या विचारामध्ये. कारण की परमेश्वराचा तो हात निघून जातो, परमेश्वराचं ते सामर्थ्य निघून जाते, परमेश्वरची कृपा तुम्ही उडवत जाणार. मग त्याला अर्थ कायच नाही आहे. त्या ठिकाणी स्त्रीने ते बघितलं त्याचा पोशाख, तुम्ही तर यहुदी दिसताय. आणि यहुदी लोक शमरोनी लोकांच्या सोबत काय नातं नाही ठेवायचे. म्हणजे काय, त्यांच्याकडे पाणी पिणं तर लांब, त्यांच्याशी बोलायचे पण नाही. कुठे भेटतं बोलतात, प्रेक्षकाच्या कुठे सोलामध्ये जेव्हा कर्नेलियस आहे ना त्याच्या घरी. सरळ सांगतोय पत्रस, त्या ठिकाणी येतो त्याच्या घरात ना, पत्रस सरळ सांगतोय की आम्ही अन्य जाती परराष्ट्रीय लोकांच्या सोबत आम्ही बोलणं वेगळं, आम्ही त्यांच्यासोबत नाही ठेवत काही असं आहे. हा पुढे असा कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात, आहे ना. हा पुढे येशूने तिला उत्तर दिले, देवाचे देवाचे दान म्हणजे काय? आणि मला प्यावयास पाणी दे असे म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते
त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला म्हणजे येशू ख्रिस्ताने जिवंत पाणी दिले असते. कुठलं पाणी? जिवंत पाणी. जर तुम्हाला कोणी सांगितलं तर जिवंत पाणी, तुम्ही जर कोणाला सांगितलं असं किती या पाणी पिता, परत ताण लागेल 1-2-3 तासाने, आहे ना. पण आमच्याकडे जीवनाचं पाणी आहे, जीवनाचं पाणी आहे. काय जीवनाचं पाणी? लोक फिरलंय का? हा, आमचं फिरलंय, तुमच्या बरोबर आहे. जीवनाचं पाणी जे तुम्हाला आम्हाला भेटलेलं आहे. आणि काय आहे जीवनाचं पाणी? देवाचं वचन. वचन, देवाचं वचन जीवनाचं पाणी. हा पुढे वाचा. ती त्याला म्हणाली, ती शोमरोनी स्त्री येशू ख्रिस्ताला बोलत आहे. महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचा पूर्वज याकोबाने ही विहीर आम्हास दिली. ती बघा काय बोलते आता, इकडे पॉइंट लक्षात ठेवा. ती काय बोलते? आमचे पूर्वज याकोब. पण काय लोक या स्त्रीला अन्य जाती किंवा परराष्ट्रीय बोलतात ना, तर ती कशी बोलते आमचा पूर्वज याकोब? आलं लक्षात की नाही आलं? थोडं तरी आलं लक्षात? आता कोणाचे पूर्वज असतात तर यहुदी लोक यहुदी लोकांचे पूर्वज बोलतील ना. आम्ही आता आगरी लोकांचे पूर्वज बोलू ना. तुम्हाला सांगण्यासाठी सांगता, हा आदिवासी म्हणजे आमच्या आदिवासी पूर्वज बापदादे, कशी ती बोलते? याचा अर्थ ती अन्य जाती नाही दिसत. अजून पॉईंट आहे, जरा चकित होणार की अन्य जाती नाही भेटत. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तर अन्य जातीमध्ये पण नाही आहे आणि ती यहुदीमध्ये पण नाही आहे. काहीतरी बोलते ती एक संशयपद असणारे लोक आहे. तुम्हाला सांगतो त्याच्या एखाद्या व्यक्तीला नाही आम्ही हे पण नाही ते पण नाही करत, आम्ही फक्त संशय असतो नाही एखाद्याला, एखाद्याच्या कार्यावर. हा वाचा. तो स्वतः त्याची मुलगे व त्याची गुरढोरे तिचे पाणी पीत असत. या विहिरीचे पाणी हे याकोब आमचे पूर्वज, त्यांच्या ती विहीर आणि त्याचे गुरेढोरे त्यांचे ती लोक हे स्वतः पाणी पित असत. हा, त्यांच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? त्यांच्यापेक्षा तुम्ही काय मोठे आहात काय? म्हणजे परमेश्वर बोलला ना याकोबाचा, याकोब बोलला ना तर फार मोठे लोक वापरायची, आशीर्वादित. समजलं? आशीर्वादित. कारण की याकोबाला परमेश्वरने आशीर्वादित केलं की नाही? झुंज समजतो, झुंज झाली की नाही? काय बोलला? त्याला माहिती पडलं मी शापित आहे, मी फार पापी आहे, मी फार वाईट, मी लोकांना फसवलं, भावाला फसवलं, वडिलांना फसवलं, आणि आता मी फसून पण चाललेलं आहे. कोणाला? सासऱ्याला, आहे ना. किती लोकांनी सासऱ्यांना फसवलं? ठीक आहे, चाललाय फसून झालं ना, अपचूप सगळं प्लॅन केलं, चाललाय की नाही तो. त्याला माहिती आता जो झुंज करतो ना साधारण व्यक्ती नाही, तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय तो सोडणार. सांग जाऊ दे, टाका पाय जाऊ दे. तसं आपण पण जेव्हा परमेश्वराच्या वचनाला पकडलं, दुःख कष्ट समस्या आले, वचनाला पकडून चालतात, प्रार्थना बरोबर करतात, प्रार्थनेवर योग्यतेने येतात, योग्यतेने विनंती करतात, घरची प्रार्थना करतात, योग्यतेने वेळेवर वचन वाचतात, ते सोडायला नाही पाहिजे. मला आशीर्वाद दिल्याशिवाय. या तुझं नाव काय? या लोकांना त्याला माहिती नव्हतं का? आपल्या सगळ्यांचे नाव परमेश्वरला बरोबर माहिती आहे. त्याचं वचन सांगतात, तुझा चेहरा तुझं नाव मला माहित आहे, माझ्या हातावर आहे. खोदलेलं आहे, खरंच खोदलेलं आहे का? मग काय लोक चुकीच्या मार्गाने निवडला की परमेश्वराने आपलं नाव ना त्या हातावर खोदलेला आपला चेहरा, मग त्यांनी काय लोकांनी गोंधलं, काही लोकांनी गोंधलं, चुकीचं आहे. मग त्या ठिकाणी याकूबाचा परमेश्वर बोलला तर काय म्हणतो, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहेत का? पुढे वाचा. येशूने तिला उत्तर देत आहे, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मग अशीच सांगितलं. पुढे, जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सर्व काही जीवनासाठी, त्याच्यामध्ये बोला माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन. आता येशू देणारं पाणी वचन आहे आणि ते सार्वकालिक जीवन बनेल. सार्वकालिक जीवन म्हणजे पृथ्वीवर आपण एक दिवस मरणार, पक्का विश्वास ठेवून मरणार. तर खरंच पहिला मेलेल्या लोकांना जे असणार रक्तचर्याला उचललं जाईल, नंतर जिवंतांना, म्हणजे आपलं मरणच नाही आहे, पृथ्वीवरचं मरण आहे पण परत उठवलं जाईल. हालेलुया. आणि जे जिवंतान जे पक्के विश्वास आहेत आणि ते पण उचलले जातील, म्हणजे आपलं मरणच नाही आहे. पृथ्वीवरचं मरण एक दिवस सत्यानाश होणार आहे. हे डोलं कान नाक हात हाय हे सगळं काय दिसतं जे सर्व नाश होणार. थोडी वेळ बाकी आहे, थोडी वेळ बाकी आहे. कशावर आपण घमंड करतोय, कशावर आपला घमंड चालला, कशाला आपण हे करतोय, कशावर रंगरूपवर, कशावर कशावर आपला घमंड, पैशावर, गाडीवर, बंगल्यावर, घरावर, आपल्या दातावर. माझ्यासारखे दात आहे मेरे जैसा है,
मेरे जैसे बाल आहेत ना, कमेंट कशावर करू नका. एवढे मोठे बाल काय जर केस असले कॅन्सर झाला तर चक्की करायला लागते. माहिती आहे की नाही माहिती? कशावर घमंड नाही करायचा. देवाने दिलाय धन्यवाद, माझ्याकडे प्रभूने दिलाय, प्रभू मी धन्यवाद देतोय. घमंड करा. कशावर माहित आहे की तुम्ही किती जणांना वचन सांगितलं. हालेलुया. घमंड करा. तुम्ही किती जणांना विश्वासामध्ये आणलं. काही ना मी तुम्हाला प्रश्न करतो, तुम्ही किती जणांना आठवड्यातून महिन्यातून सुसमाचार सांगताय? आहे तेच काय घेऊन बसताय? किती जणांना प्रार्थनेमध्ये आणलं तू? रोज किती जणांना सुसमाचार सांगताय? असा विश्वासाने प्रार्थना सकाळी करा, तेव्हा उडगे टेकताय. तेव्हा विश्वासाने, कशाने? विश्वासाने. प्रभू आज मी कोणाला तरी नवीन व्यक्तीला सुसमाचार सांगेन असं मला बनव. आता नवीन व्यक्ती माझ्या समोर दे प्रभू. नाही आज व्यक्ती मी जिसको सुसमाचार बताव, तर त्याच्यासाठी परमेश्वर तयार करेल. आणि कोणी व्यक्ती जर येतो तुम्हाला आतमधून लगेच पवित्र आत्मा सांगेल, लिला सांग, सुरुवात कर. डायरेक्ट सुसमाचार नाही सांगत, पण काहीतरी विषय असतो. कशा कलवता का पहिला त्याला दुनियाभर करणार, नंतर देवाकडे टाकलो. चिंता. काल मी एक पास्टराच्या पत्नीला भेटलो. मी जात होतो गाडी घेऊन, बघितलं मी आवाज दिला, त्यांना या 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 इकडे या या प्रार्थना करा दुकानाला. मी एवढे मोठे पास्टरची बायको, एवढे मोठे पास्टरची बायको ऑनलाईन मिटिंग काय घेतात, काय घेतात, आणि मी काय वेगळाच आशीर्वाद देईन? समजतं? उतरलो मी, गाडी माझी रिक्षा बाजूला लावली, गेलो. कसं काय तिच्या दुनियाच्या अख्ख्या वार्ता सुरू झाल्या. माझी सून अशी, माझी ती सून तशी, माझा तो तसा, माझा तो तसा. येशू आले तर घे रे. हिच पण ते चालतच नाही. आता काय पोरांची लग्न केली, आता राज सांभाळत आहे ना. हे मन परमेश्वर माझा ऐकतो की नाही हिंदीमध्ये सांगितलं. टेन्शन नाही. बोला क्यों? प्रभू आहे ना अपने पास, है ना तुझ्याकडे. ना मेरे बच्चों को काम नहीं, मेरे बहू को काम नाही. काम काय घरी येणार आहे? घरी येणार आहे सांगणार होतो, चला तिथे गोठ्यामध्ये शेण भरायला. ते कामच आहे. काम नाही ते काम नाही का? ते सगळी काम आहे. बाथरूम साफ करायचं काम आहे, टॉयलेट साफ करायचं काम आहे. ते तुमच्या समोर उभा आहे, हे सगळं करूनच पुढे झालं. एवढं लक्षात ठेवा. आज पण करायचं आहे. कुठे प्रार्थना असली, मीटिंग असते ना, मी जाते. सकाळी पण लक्ष देतोय का असे साफ करतोय, किंवा मध्ये जर असला वेळ भेटला तर जातोय साफ करतोय. काय आहे त्याच्यामध्ये काही इज्जत कमी होत नाही. इज्जत आपला परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, सन्मान परमेश्वराने दिलेला आहे. हालेलुया. परमेश्वर आहे. मी माझ्या कामावर होतो आणि कामावर असताना त्या ठिकाणी गेल्यावर मी काय करतो, गाडी पुसत राहतो. माझी घरी जाताना जरा थोडीशी पुसतो, नंतर पुसत राहतो गाडी. एक काय बोलला, भाऊ जर मोठा आहे, पोरीची लग्न झालं त्याचे, तो का बोला माझी पण जराशी गाडी पुसव. थांबला गेलो कपडा घेऊन पुसत. अरे नाही नाही मस्करी केली. पुसतो ना काय पाय तो नाही गाडी, त्याच्यात काय मोठं नाही नाही मस्करी. समजतं तुम्ही? परमेश्वर आहे. आपलं बोलणं बसणं उठणं. ही शंभरोनी स्त्री काहीतरी सांगत आहे. येशू ख्रिस्ताला आपण येशू ख्रिस्त काय सांगत आहे? जो पाणी तू पिते ते ताण लागणार आहे, जो मी देणार आहे तो उबलत्या पाण्याचा झरा. किती दिवस? किती वर्ष? मागचे किती वर्ष? किती दिवस? सार्वकालिक. हा शब्द आहे सार्वकालिक. हे कोणी नाही शिकवत. फक्त सांगतात त्या नवरेच बस, येऊन जाऊन नवऱ्यावर येतात बस. पुढे गेला ना मी पण त्याच्यावेळेस येईल. पण सार्वकालिक हा पॉईंट बघा, सार्वकालिक उबलत्या पाण्याचा झरा. हे सार्वकालिक आहे, हे कधी संपणार नाही. आकाश पृथ्वी नष्ट होईल, पण माझा वचनाचा काटा मात्र रद्द होणार नाही. झोपणार आलेली म्हणा. पुढे वाचा. मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला इथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. ती पहिला बघा काय बोलते, किती चुकीचं बोलते. मला तहान लागू नये. तहान नाही लागला तुम्हाला मेलेला नाही. मेलेल्या माणसाला तहान लागते तरी टाकतात ना तोंडात, जाता लागता पिणं जा आहे ना, आहे की नाही टाकतात. हा येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोलते, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. हे तू खरे सांगितले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की खरं बोलली. काय बोलली? तुम्ही काय करता? किती खोटं बोलता? छी 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 छी.
थोड्याच्यासाठी किती खोटं बोलताय. खोटं बोलणारे माझ्यावर असं ताणू असं काय आजारू यायला नव्हतं पाहिजे. आलं माझ्यावर आलं, तुमच्यावर ना आलं, सगळ्यांसाठी माझ्याकडे है ना. लक्षात ठेवायचं, जो खोटा बोलतो, जे खोटे बोलते ना, पक्का पक्का शैतानाचा दुष्ट आत्म्याचा. कारण की खोट्याचा बाप कोण आहे, त्याला बोलायला लावणारा कोण आहे, बोलणारा कोण आहे, त्याची पोरं मुलं. एका व्यक्ती की चांगल्यासाठी खोटं बोललं, चांगल्यासाठी काय खोटं बोलणार तुम्ही. अब्रामाने खोटं बोललं, परमेश्वर 13 वर्ष नाही बोलला सॉरी. अब्रामाने खोटं बोललं एका ठिकाणी, ही माझी बायको नाही, माझी ही बहीण आहे ना. राजाने घेऊन गेला की नाही, राजा किती पिसवला माहित आहे. बायबलमध्ये तिला, अरे तुम्ही माझा तो वाट लावले सगळे राजे, तू जा घेऊन जा जा जा. आणि परमेश्वर बोलला होता तिला हात लाव, आपल्या भाषेत सांगतो. हा तो हात लाव, बघ मी तुला कसं करतोय है ना. ह्याची ती बायको आहे, हे कोण तुझी, अरे तुझी कोणी बायको ना. मी घाबरलो होतो म्हणून मी बहीण बोला, आता तू जा, तुला आता माझी वाट लावशील, तू जा. बोललं ना, छोटी सवय मोठी होते, अजून मोठी होते आहे ना, आहे की नाही. खोटं बोललं माझ्या जीवनामध्ये, मला फार त्रास होतो, अजून पण त्रास होतो. तुम्हाला पक्क सांगतो, माझ्या जीवनात खोटं बोललं मला फार त्रास होतो, अजून पण त्रास होतो. त्या पद्धतीचा मला माहिती आहे, माझा परमेश्वर एक दिवस सर्व लेवल करेल. तुम्ही पण खोटं बोलत असाल, त्याचा त्रास तुम्हाला आज नाही, उद्या होईल, उद्या नाही, नंतर कधीतरी होईलच. खोट्याचा त्रास नक्की होणार, पक्का होणार. म्हणजे खोटं खोटं असतं, सत्य सत्य असतं. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही खोटं बोलला त्या दिवशी तुम्हाला झोपणार आहे. ज्या दिवशी तुम्ही खोटं बोलण्याचं बंद करताय, हा लगेच नाही ते बंद होत, करावं लागेल. आज उपवास प्रार्थना, मध्यस्थी प्रार्थना, ज्याने उपवास नाही केला आज प्रार्थना करा वेगळ्या विषयासाठी, वेगळ्या कार्यासाठी. माझी वेळ संपत आहे, 10 मिनिटात. ज्या पद्धतीला 10-15 मिनिटं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. 1:15 करतो सांगितलेला, लक्षात ठेवा. तर सांगण्याचा अर्थ काय माहिती आहे का, तुम्हाला सत्य आपल्याला बोलायचं. आपण सत्य परमेश्वर विश्वास ठेवला, असत्य परमेश्वर विश्वास नाही. आपण कालोखाच्या परमेश्वर नाही, आपण उजेडाच्या परमेश्वर विश्वास ठेवला. हालेलुया, येशू ख्रिस्ताचा जय. आमेन. हा पुढे सांगतो वचन, ती स्त्री मला म्हणाली, महाराज आपण संदेश आहात हे आता मला समजले. आता मला समजलं तुम्ही संदेश द्या, कारण की हे 5 नवरे होते ना, आता पण हे कोणाला माहिती, तुम्हालाच माहिती आहे. आता प्रत्येक 6 नवरे जे पण असेल आता केला तर पटापट 1-1 वर्षात केलं असतील का, उदाहरणार्थ केलं असतील का. एक चिमीपाड्याला, एक भिवंडीला, एक विरारला, एक चर्चगेटला, एक युपीला आणि एक बिहारला लगेच केले असतील का, नाही. आणि तुम्ही मला समजला, आता तुम्ही संदेश द्या. संदेश देणार, प्रचारक. पुढे, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेमात आहे. बघा आता ती काय सांगते, आमच्या पूर्वजांनी काय केली, या डोंगरावर काय केली, उपासना. याचा अर्थ आमच्या पूर्वजांनी उपासना केली याचा अर्थ समजता तुम्ही. आता ते अन्य जाती आहेत, तुम्ही विचार केलेला या गोष्टीवर की भर रस्ते आहे, पण ती यहुदी पण नाही, पण ती असं का बोलते मी नंतर सांगेन, तो विषय माझा नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल जा निलेशला सांग, त्याच्याबद्दल जा सांग बाळांना. बघा अचंबित होती, सांग पहिला लगेच बोललं सांगू नका. मला विचारा ती अशी का बोलते, बरोबर आहे. मला वाटतं 5-4 पासून वचन 25 वचन आता वाटतं ते जेव्हा 1 पॉईंट आहे ना, अन्य जाती आपण बोलतो ती अन्य जाती कुठल्या पद्धतीने झाली, ही स्वतः आमचे पूर्वज जी आराधना करत होते ते या डोंगरावर करणार माहिती आहे. हा असं येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर, आई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर हा यरूशलेमातही करणार नाही. हा अशी वेळ येत आहे, हा हे अशी वेळ येत आहे. कुठली वेळ येत आहे, करणार नाही, पहिला करायचे, करणार नाही. तुम्हाला खरं सांगतो काय, लक्षात ठेवा, तुम्ही एवढी लोक जमा झाला, प्रभूची स्तुती असू दे. ग्रुपवर वचनं टाकतो, तुम्ही बघताय, व्हिडिओ बघताय का, स्टॉप. त्याची उपासना तुम्ही करताय, हा म्हणजे आराधना, स्तुती, भक्ती. हा पुढे, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. आम्हाला माहित आहे जिवंत परमेश्वर ज्याने आमचं जीवन बदललं त्याची आम्ही उपासना करतोय. आमेन, हालेलुया. करतो की नाही, प्रभूची स्तुती असू दे. आपल्याला सत्य समजलेलं आहे. हा
यहूदातूनच तारण आहे. यहुदातूनच काय आहे तारण. त्यावेळेला ती यहुदी लोक काय बोलतात, यहुदामधून मसीहा येणार आहे, ख्रिस्त येणार आहे. पण यहुदामधून काय आहे तारण. पलीकडे बघ, तारण काय तारण येणार आहे. कारण की परमेश्वराने तुम्हाला कोण सांगतोय की परमेश्वराने बघा अब्रामाला निवडलं ना, नक्षामध्ये बघताय ना, त्याच्यामध्ये बघताय ना त्या बोर्डामध्ये अब्रामाला निवडलं. नंतर अब्रामानंतर कोणाला पटकन कोणाला बालाराम अब्रामानंतर कोणाला फटकड आहे तिकडे बोर्डावर बघितलं ना, बोर्ड बघून बघून बोर्ड फाटले, बोर्ड निघले काय लक्षात ठेवा. वरती दिले ना लाईन आता त्या ठिकाणी कोण आला त्या ठिकाणी अब्रामाच्या नंतर दावीद आला, मोसे आला, कोण आला नोह आला, मग मोसे दावीद अशा प्रकारचे लोक आले, वेगवेगळे संदेश आले की नाही. परमेश्वराने इस्रायल लोकांना निवडलं. म्हणजे या पृथ्वीवर भरपूर लोक होती पण परमेश्वराने इस्रायल लोकांना निवडलं. ही माझी लोक, माझ्या व्यवस्थावर चालणारे लोक, माझ्या आज्ञेवर चालणारे लोक, माझ्या वचनावर चालणारी लोक. समजलं काय. तेव्हा तो इस्रायलला लोकांचा गटच आला. म्हणून तिकडे वार्तालाप आहे की आम्ही अशा परमेश्वराची उपासना करतो जे आम्हाला ठाऊक आहे. आला बरोबर. ओके लक्षात. देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. 24 मध्ये आहे ना. देव काय आहे बोला सर्वांनी. देव काय आहे आत्मा. देव असा आहे काला गोरा केस चिपले सारखे लांब लांब असा येशू. ओरिजिनल येशू कसा माहिती तुम्हाला. प्रकाशित वाक्य अध्याय 12 पासून येऊन नाही बघितलं नुसतं बघितलं पण पाठीमागे येशू ख्रिस्ताला समजलं. प्रकाश आहे त्याच्या दर्शनामध्ये आणि बघितलं मेल्यासारखा पडला ओरिजिनल येशू. म्हणजे पृथ्वीवर जेव्हा येशू होता 2000 वर्षापूर्वी तो नॉर्मल पहिल्या दिसायचा. आणि जेव्हा त्याला कार्य करायचं असायचं ना तेव्हा त्या ठिकाणी तो त्याचं कार्य दाखवायचा. हालेलुया. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात येतं. काय करण्यात येतं पकडण्यात येतं. काय जण येशू ख्रिस्त काय बोलतात. आणि गत्सेमने बागेमध्ये पण बघतो आपण. आणि गत्सेम बागेमध्ये पकडायच्या अगोदर जेव्हा शिपाई येतात आणि त्यांना विचारतात येशू नाझरेत. आणि येशू नावाची माणसं पण असायची खाली येशू नाझरेत करतो. येशू ख्रिस्ताने बघा इकडे बघा माझ्याकडे मीच जसं बोलला येशू ख्रिस्त ते शिपाई काय केले बायबल सांगतं खाली पडले. म्हणजे एवढं सामान होतं. तर एक वेळ असं त्याच शिपाईने येशूला पकडलं ना. म्हणजे कुठे सामर्थ्याचा उपयोग करायचा कुठे नाही. बायबल सांगतं की आपल्या गावातल्या लोक ज्या सेवक असतोय त्या सेवकाला जास्त आदर देत नाही आहे ना. स्वतः येशू ख्रिस्त बोलला. म्हणजे येशू ख्रिस्ताने पण आपल्या गावापाड्यात त्या नगरामध्ये जास्त चिन्ह चमत्कार केले नाही. आदर येऊन त्याचा मुलगा त्याचा भाऊ त्याचा मुलगा हे तो सुताराचा आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये आदर नसेल तर परमेश्वर तुमचाच वापर भरपूर ठिकाणी करणारा येशूच्या महान नावात आणि करतो पण. लक्षात ठेवा. परंतु जेव्हा तो सेवक जेव्हा त्या गावातून त्या नगरातून जातो ना तेव्हा जाणीव होते. तिथे ना जाणीव होती की नाही ना. जेव्हा तुमच्या घरातून काही व्यक्ती जेव्हा असतात ना काय वाटत नाही ना. पण ती व्यक्ती जेव्हा लांब जाते ना 4-5 दिवस 7-8 दिवस तेव्हा काय होतं आठवण येते की नाही. झाला गेला आठवण येते की नाही. लक्षात ठेवा. सेवकाचं तसं झालं. पुढे वचन सांगतं आत्मा. परमेश्वर आत्मा आहे. तो आत्मा आपल्यामध्ये आहे की नाही पवित्र आत्म्याच्या द्वारे. हा स्वर्गीय पिता सिंहासनावर आहे. परमेश्वर उजव्या हातावर आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जो पवित्र आत्मा परमेश्वर आहे तो आपल्यामध्ये आहे. परमेश्वर आत्मा आहे आणि त्याची उपासना आणि आत्म्याने आणि खरेपणाने बोला खरेपणाने झाली पाहिजे का नाही. कशी पण करायची आहे का. तुम्ही आज जी आराधना स्तुती केली खरेपणाने केली का. आराधनाला एकतरी आसरू आला एकाचा पण आला त्यामध्ये पण नाही. स्वतःसाठी माझा अनुभव आहे. मी माझं पण सांगतोय कधी कधी असतो दुसरं वचन देतो मी बसलो असतो ना एकदम जोराची झोप येते. नंतर मी स्वतः वचन वाचतो तो काहीतरी करतो. एक उपाय आहे. एक उपाय आणखी फोनला झाले चार्जिंग. चिमटा मारतो. दुसरी आराधना सुरू व्हायची तिकडे नाही दुसरी स्तुती सुरू व्हायची. म्हणून आपणारी
खरेपणाने स्तुती आराधना करा, घरची करा, बाहेर करा, जिथे जाता तिथे उपवास प्रार्थना उठला रात्रीची प्रार्थना जेव्हा पण असेल तेव्हा वचनाला महत्व द्या. वचन वाचत जा. परमेश्वर आत्मा आहे, परमेश्वरचं वचन सामर्थ्य ते वाचा. ख्रिस्त ज्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे. बघा आता बघा इकडे पण पॉईंट भेटतो. इकडे बघा सेवकाच्या पत्त्यात दृष्टिकोन बघा. इथे पण काय बोलते, तो मसीहा आहे ना, तो येणार. याचा अर्थ हिला माहिती आहे की मसीहा येणार. अन्य जाती लोकांना मसीहा माहिती आहे. ही का बोलते अशी, समजलं? ख्रिस्त येणार आहे ना, मसीहा ख्रिस्त येणार आहे. पण त्या यहुदी लोकांना माहिती होतं ना आमचा मसीहा येणार आहे, ख्रिस्त येणार, आमचा मसीहा येणार आहे. ही का अशी बोलते? अन्य जाती लोकांना माहिती आहे का येशू ख्रिस्त येणार आहे? तुम्ही वचन जेव्हा सांगणार का तेव्हा हा त्यांचा येशू येणार आहे ते बोलतात. असं त्याच्या कारण असा तो भाग आहे. एक दिवस सांगितला हा, तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. म्हणजे असा अर्थ तो येणार आहे आणि आम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, गुप्त गोष्टी, काही गोष्टी सांगणार. हा तिचा विश्वास आहे, तिचा विश्वास आहे. हा पुढे येशू त्याला म्हणाला, आता येशू ख्रिस्त काय सांगतोय? जो तुझ्याबरोबर बोलत आहे, तो मी तोच आहे. बघा, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मीच आहे. ज्याला तू मसीहा बोलते येणार आहे तो आलेला आहे. आणि आपल्यामध्ये पण येशू ख्रिस्त आले. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त. आता लोक ख्रिसमस बनवतील है ना, काय काय करतील, काय पण करत बसतात. आपल्याला तसं नाही करत बसायचं. काय पण करतात, काळोखामध्ये नाचतील, काळोखामध्ये दिकचिक 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 क्लबसारखं नाचतील. रेस्टॉरंट बिअर बारमध्ये कसे लाईट लावतात ना, माहिती आहे? माहिती आहे की नाही? धपाक 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 पारोलला कालोख उजेड असते. काय करत कालोखामध्ये स्तुती आराधना करतात. योग्य आहे का? कालोख पडला तर खुश होतात. दावडे पण कालोख पडला खुश होतात ना. कालोख कधी पडून नाही, एकदा पहिला कधी जातो. कालोखामध्ये दिसून आहे ना, जातो रस्त्याच्या बाहेर पण जातोय. खडखड कोण गेला? तो गेला शांताराम. जो राहिला सत्य राहिला, तो कुठे गेला समजतो, तो तिकडे पडला. समजतं? कालोख खतरनाक चीज आहे. परमेश्वरचं वचन आहे. म्हणून काय पण प्रकारचं क्रिसमस नाही म्हणू शकत. त्याचा व्हिडिओ नक्कीच येईल तुमच्याकडे, प्रार्थना करा. ठीक आहे. पुढे सांगतं इतक्यात त्याचे शिष्य आले. हा, इथे त्याचे शिष्य आले. आता इथे लक्ष द्या सर्वांचे. हा आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे, बघा. हा याचे त्यांना आश्चर्य वाटले. तिच्यासोबत बोलत आहे. कधी कधी तुम्ही पण संशय घेताय. संशय असं प्रकारचं कार्य आहे जे माणसाला स्वतःहून चढवतात. मी सांगतोय तुला नव्हतं, जर तुमच्या नवऱ्यावर तुमचा संशय आहे ना, भावावर किंवा घरातल्या कोणावर, सबूत जमा करा. समजलं? बिना सबूत में हाय तुझं मला माहिती आहे, तुम्हाला मुझे मालूम है, मुझे मालूम है. माझ्यावर काय एकच सांगेल, सबूत आण, नंतर आपण बोलूया. ठीक आहे. बिना सबुदाने, शत्रूच्या दुष्ट आत्म्याने, हिने सांगितलं, त्याने सांगितलं, त्याने सांगितलं, सैतान दुष्ट शक्तीच्या द्वारे हेच करून आज परिवारामध्ये विवाद झालेला आहे. आज परिवारामध्ये सत्यानाश झाला. परिवार तलाकपर्यंत होता. परिवार नीट टिकत नाही आहे. काय समजलं तुम्हाला? संशय. संशय असा किडा आहे, तो एकदा आला डोक्यात ना, तो मारल्याशिवाय राहत नाही, परिवाराला फोडल्याशिवाय राहत नाही. संशय एखादा असतो माकडा तिकडा, माहिती आहे कोणी ना कोणी. ठीक आहे. ते सबूत बघा. सबूत असे ते चेतावणी करा, सावधान करा. बस प्रत्येकाला मोका आहे की नाही? लक्षात ठेवा. पुढे वाचा. तरी आपण काय विचारत आहोत हा, किंवा आपण तिच्याबरोबर का बोलत आहोत असे कोणी म्हटले नाही. असं कोणी बघा. पहिला मला त्याचे कार्य हा स्त्रीच्या सोबत बोलतोय, पण तू कोणाची हिंमत नाही झाली की येशूचा विचारायला तो तू स्त्रीच्या सोबत काय बोलतोय, आहे की नाही? काय बोलतो? पण शेवटी मनुष्य मनात येतच की नाही. आम्ही सगळे गेलो, हे बायकोचे लोक काय बोलतोय. पहिला फोन होते, आताचा फोन असतात तर हॅलो, हा एकटाच आहे बावीवर, पलाटवर एकटाच आहे, ये मग हे रस्त्यात नको, हे रस्ता नाही. ते समजतं तुम्हाला की नाही समजत? आज फोनच्या द्वारे तेव्हा फोन होते ती आलेली पाणी भरायला. तुमचं नंतर सांगतो. आता लक्ष द्या, इथे लक्ष द्या. वाचा. ती स्त्री तर आपली भागा तिथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाले, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. शिष्य त्याला विनंती करू लागले
की गुरुजी जेवा. परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावायला आहे. यावरून शिष्य एकमेकास बघून म्हणू लागले, याला कुणी खाव्यास आणले असेल काय? येशू त्याला म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. कुठलं अन्न आहे येशूचं? भूक लागली होती काय तर ज्याने मला पाठवलंय त्याच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं भोजन आहे ना. समजलं जेवण कुठलं आहे? परमेश्वराची इच्छा काय आहे आपल्या? जे परमेश्वर आपल्याला काय तुम्हाला पृथ्वीवर ठेवलं, ज्या पाड्यात टेन्शन असेल, चिंता असेल, कोणी आजार असेल, तुम्ही स्वतःहून आजार असाल, लक्षात ठेवा. शोमरुली स्त्री एक व्यभिचारी बोललं जातं, तिला शिकवण्यात तिला व्यभिचार बोललं जातं. पण जेव्हा ती ऐकते तेव्हा ती थांबत नाही, घागर तिथेच ठेवते, वचन सांगतं, जाते धावत त्या ठिकाणी. नगरातील लोकांना समस्या तोच आहे का? चला बघा सांगण्याचा अर्थ परमेश्वर एका व्यभिचारिणी स्त्रीचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचं नाव सांगण्यासाठी, मसीहाला सांगण्यासाठी उपयोग करू शकतं. काय तुमचा उपयोग नाही करू शकत का? बरं, माझा उपयोग प्रभू येशू ख्रिस्त करत आहे, पुढेही करत राहील. येशूच्या नावात आत्मा मला चालव आणि मदत आणि सहायता करतो म्हणून धन्यवाद. आणखी पुढे चालव प्रत्येक परिस्थितीमध्ये येशूच्या महान नावात. काय भेटतं या ठिकाणी? संपत आहे या ठिकाणी. 2 मिनिट लक्ष द्या. काय भेटतं या ठिकाणी? काय भेटतं? तर घेतल्या म्हणून माझा वेळ थोडा चालेल, ठीक आहे. भूक लागले, काय लागले भूक? पण जेव्हा जेव्हाचं वचन तुम्ही सांगता ना, एखाद्या लोकांचं तारण होतं ना, आहे ना, जेवण तिथे नंतर तू जा जेवण. खरा विश्वास, खरा येशू ख्रिस्त म्हणून माझं जेवण काय आहे? ज्याने पित्याने मला पाठवलं त्याच्या इच्छाप्रमाणे चालणं, वागणं, त्याच्या इच्छाप्रमाणे करणं, हेच तर माझं जेवण आहे. जेवायला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, नाश्ता खायचे पण राहतात, खायला पाहिजे. समजतं तुम्ही का? समजतं? बघा, मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो. जी वस्तू खाल्याने तुम्हाला त्रास होतो किंवा जो वस्तू खाने के बाद आपको तकलीफ होती होगी, तो वस्तू आप खाएंगे क्या? खाणार का? नाही खाता. का खाता? सवय ना. अरे हा की नाही सवय. एखाद्या व्यक्तीला जर नाही ते खाल्यानंतर ऍसिडिटी होते, त्रास होतो, तरी तेच खाणार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहित आहे, मी डॉक्टराकडून ऐकलेलं, ठीक आहे, आंघोळ करत असताना पाणी इथे टाकायचं, पाणी इथे टाकायचं, नंतर डोक्यावर टाकायचं असतं. माहिती आहे तुम्हाला? लोक डोक्यावर डायरेक्ट पाणी टाकतात, म्हणून काही लोकांना जास्तीत जास्त आपण लपवा बघतो. पॅरलाइस डोक्यावर डायरेक्ट पाणी टाकलं, शरीर डायरेक्ट थंड होतं, डायरेक्ट नसा चाम होता तिथे. समजतं? म्हणून लपवायचं पहिल्याचे लोक नदीमध्ये, तुम्ही आहेतच तिकडे काय केलं, नदीमध्ये जायचं. पहिला काय दिसतो? पाय. नंतर आहे ना, पहिला लपवा पिटवा टाकचा, त्याच्या मागे होती का लोक? होती. आता काय घाय असते, घेत हुटकन टाकतात किंवा शावर घेऊन लागतात. सावधान. पहिला पाय. आपल्या घरातल्या लोकांना पण सांगा, पहिला पाय, नंतर काय टाका. थोडी घायच होती, त्याच्यामुळे त्रास होतो. हा डॉक्टरची सल्ला आहे. आणि जे मला पटतं तेच मी सांगतो, जे मला पटत नाही मी नाही सांगतो. एखाद्याला दुधाचं ॲसिडिटी होते, कसं तरी होतं, जाणून बुजून का प्यायचं? एखाद्या ते खाल्यानंतर त्रास होतो. मला माहिती आहे, माझी नाही इकडे बकऱ्याचं मला नसतील खात, आहे ना, त्रास होतो. तो खा, काय जबरदस्त आहे, नको का? तुम्हाला जी पद्धत नाही का? तसं शरीराचं राहणं, ठेवणं, बसणं, उठणं, हे सर्व प्रभूच्या महिमेसाठी आणि गौरवासाठी उपयोग होऊ येशूच्या. परमेश्वर भरपूर लोकांना या वचनाच्या आधारे सुटकारा देतात. तुम्ही ऐकताना वचन बरे झालेले आहे, माझा विश्वास आहे तुम्ही बरे झालेले आहे. जर तुम्ही उभे राहणार, स्वतःला चेक करा, परमेश्वराच्या महिमेसाठी, गौरवासाठी तुम्ही साक्ष द्या. परमेश्वराच्या महिमेसाठी, गौरवासाठी परमेश्वर वचन काय समजलं नाही? समजलं वचनाचे कसा परमेश्वर तुझा वापर करतो. तुमच्या कानात येतात, तू कशी पण शिकलेले ना शिकलेले, परमेश्वर वापर कर त्याचं भोजन, त्याचं वचन देण्यासाठी. जे जिवंत आहे, जिवंत पाणी जो झरणा आहे, सार्वकालिक जीवनाचा जो तुमच्याकडे आहे, हालेलुया, तुम्हाला भेटलेला आहे. मागायची गरज नाही, आहे तुमच्याकडे. वापर करा. प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याला मनमानी करू.
महिमानिक होणार. हालेलुया. प्रार्थना करूया. आपण उभे राहूया, प्रार्थना करूया. नंतर उद्या विषय